आज रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी, या पवित्र सणाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष धर्मसेवक, मुख्यमंत्री, लोकांसाठी दिवस रात्र राबणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब। आज लाखो भगिनींचे भाऊ आज या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या या ईशान्य मुंबईच्या या मुलुंडच्या अशा या नगरीमध्ये या ठिकाणी आहेत। आणि आज खरंच अभिमानाचा दिवस आहे मुलुंडकरांसाठी, अभिमानाचा क्षण आहे या ईशान्य मुंबईकरांसाठी, कारण आज साक्षात देवाभाऊंना आपण या ठिकाणी राखी बांधणार आहोत आणि देवाभाऊंचं औक्षण करणार आहोत, त्यांना उदंड ईशे लाभा म्हणून। आणि अशा या पवित्र नात्याचा हा सण तो रक्षाबंधनाचा, आणि अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी या ठिकाणी आगमन होत आहे। अर्थात जरा जोरदार टाळ्या उभे राहून सर्वांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे सर्वजणांनी। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कार्यसम्राट, दमदार नेतृत्व, धर्मसेवक, मुख्यमंत्री, अरे एकच भाऊ, अरे लाडके भाऊ, अरे भगिनींचे भाऊ, अरे लाडके भाऊ, महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारत मातेला राजमाता अहिल्यादेवी होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थात हिंदुत्वाची पताका ठेवणारे डॉक्टर हेडगेवार या सर्वांना या ठिकाणी आपण अभिवादन करतोय। त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री, सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार आशिषजी शेलार साहेब देखील, सर्व मान्यवर मंडळी, रोजी कोटक साहेब या सर्वांचं या ठिकाणी, परागजी शाह साहेबांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करतोय। चला या सगळ्या भगिनींच्या वतीने लाडक्या भावाला या ठिकाणी औक्षण करूया, उदंड आयुष्य लाभू दे आपल्या भावाला। अरे आपले भाऊ, अरे लाडके भाऊ, अरे आपले भाऊ, या महाराष्ट्राचे भाऊ, या मुलुंडच्या भगिनींचे भाऊ, अरे एकच भाऊ। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं। सर्व मान्यवरांना विनंती, आपण सर्वांनी कृपया आसनस्थ व्हावं। आज पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण, आणि अशा या रक्षाबंधनाच्या सणाच्या या शुभ मुहूर्तावर ईशान्य मुंबईच्या या मुलुंडच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ, देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कार्यसम्राट, दमदार नेतृत्व, आम्ही एकच म्हणतो की शुभ कार्यात वाजण्यासाठी तुतारी पाहिजे, मंजूळ सुरात वाजण्यासाठी सतारी पाहिजे, आणि या महाराष्ट्राला नेतृत्व म्हणून, मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे अर्थात देवेंद्र फडणवीस साहेबच पाहिजे। यानंतर मी अर्थात या कार्यक्रमाची धुरा मी आमच्या सन्माननीय या ठिकाणी दीपिकाताईंना विनंती करतो की आपण सांभाळावी। सर्वप्रथम इथे उपस्थित माझ्या सर्व महिला बंधूंना आज रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आज रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपल्या बहिणींचा मान वाढवण्यासाठी। आज आपल्या सगळ्या बहिणी भगिनी त्यांना राखी बांधण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मी देवाभाऊंना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व भगिनींचा राखी स्वीकार करून त्यांचा मान वाढवावा। त्याचप्रमाणे महाराष्ट्राची कुलदेवता, कोल्हापूरची महालक्ष्मी, देवाभाऊंनी केली लाडक्या बहिणींच्या योजनेची वचनपूर्ती, मुख्यमंत्री देवाभाऊंनी केले स्त्री शक्तीला वंदन, महिला सक्षमीकरण करून निभावले राखीचे अतूट बंधन। देवाभाऊंना मी विनंती करते की त्याने आमच्या सर्व महिला भगिनींचा अतूट प्रेमाचा राखीच्या स्वरूपात स्वीकार करावा। देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ। रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा। रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा। लढवय्या सेनानी निष्ठेला भारी, ऐला ना थकला ना फिरला माघारी,
राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 शब्दाला जागून करी वचनाची पूर्ती लढताना भिडताना सोडेना नीती कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 खंबीर तो संकटात हेतू शुद्ध ज्याचा रामाचा सेवक अनभक्त तो शिवाचा शिव 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 शिवाचा धग धगता जोश तरी कृतीने विचारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 शेतकरी कष्टकरी दीनांचा त्राता मातांचा भगिनींचा बंधू पाठी राखा तरुणांच्या स्वप्नांना देई जो भारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 छत्रपती शिवाजी महाराज की देवा 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 भाऊ 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 रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा लढवय्या सेनानी निष्ठेला भारी अल्ला ना थकला ना फिरला माघारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 शब्दाला जागून करी वचनाची पूर्ती लढताना भिडताना सोडेना नीती कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 खंबीर
जटात हेतु शुद्ध ज्याचा रामाचा सेवक अन भक्त तो शिवाचा शिव 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 शिवाचा धग धगता जोश तरी कृतीने विचारी राखे तुन उठतो अन घेई जो भरारी देवा 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 भाऊ 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 देवा 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 भाऊ। भारत माता की वंदे वंदे। आज आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ आपल्यामध्ये आले। एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करूया। आजच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमा दिवशी या कार्यक्रमाला आलेले आपले विभागाचे पालकमंत्री नामदार आशिषजी शेलारजी, आपल्या सर्वांचे लाडके आमदार मिहीरभाई कोटेजा, या विभागाचे माजी खासदार मनोजभाई कोटक, आमदार परागभाई शाह, प्रकाशभाई मेहता, श्याम सावंतजी, प्रभाकर शिंदेजी, माजी आमदार मंगेश सांगळेजी आणि माझे मित्र लाल बहादूर यादवजी आणि मंचकावर बसलेले सर्व ईशान्य मुंबईचे मंडल अध्यक्ष नगरसेवक। आज आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे। ज्या पद्धतीने देवा भाऊच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र पुढे पुढे अग्रक्रमण करत आहे, त्या पद्धतीने आज आपण सर्व लाडक्या बहिणी त्यांना इथे भेटण्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी ते आलो आहोत, हे बघून मला खूप आनंद झाला। नेते महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि आपल्या मुलुंडचे विद्यमान आमदार श्री मिहीरभाई कोटेजा यांना मी विनंती करते त्यांनी कार्यक्रमाला संबोधित करावं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी अहिल्याबाई होळकर यांचे चरणी माझे त्रिवार वंदन। मंचस्थ आपले नेते, राज्याचा कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे विकासरथ पुन्हा आपल्या दूरदृष्टीने वेगवान करणारे, सारे विरोधी एक तरफ, मेरा नेता एक तरफ, फिर भी सभी विरोधियों को धूल चटाने वाले महाराष्ट्राचे विकास पुरुष, लोह पुरुष, आपले प्रेरणा स्रोत, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, मी आपला उत्तर पूर्व मुंबईचा मुलुंड नगरीत स्वागत करतो। मंचस्थ सर्वात जास्त काळ ज्यांनी आपला सर्वांचा मुंबईमध्ये नेतृत्व केला, आपले पालकमंत्री श्री आशिष शेलारजी, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक दळवेजी, माजी खासदार मनोज कोटकजी, घाटकोपरचे आमदार पराग शाहजी, मंचावरती उपस्थित सर्व माजी आमदार, आपले नेते प्रकाशभाई मेहता, सर्व नगरसेवक आणि 18 मंडळाचे तरुण मंडळ अध्यक्ष साहेब, कोविड काळात त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हिंदू सणांवरती बंदी आणली होती। आपण सत्ता परिवर्तन घडून आणल्यानंतर मला आठवण आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आता प्रत्येक हिंदू सण होणार जोरात। आज आपली हजारो बहिणी
आपल्या सोबत रक्षाबंधन जोरात साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहे, मी त्यांचाही स्वागत करतो। साहेब, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या भगिनींसाठी या जिल्ह्यामध्ये आम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यात होम मिनिस्टरचा कार्यक्रम राबवला आणि सांगताना अति आनंद होतो। ईशान्य मुंबई जिल्ह्यात 10,000 पेक्षा जास्त माझी भगिनींनी होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये भाग घेतला। प्रत्येक स्पर्धकाला आपण मानाची साडी दिली आणि साहेब, संख्या खूप जास्त झाली, आम्हाला अपेक्षित नव्हतं, म्हणून आम्हाला पारितोषिकही वाढवावे लागले। एकंदरीत 3,500चे आम्ही 3 गट्टे केले आणि त्यापैकी प्रथम पारितोषिक होंडा स्कूटी, दुसरा पारितोषिक वॉशिंग मशीन आणि तिसरा पारितोषिक LED TV असे 3 वेगवेगळे जिंकलेले गटाचे महिलांना आम्ही दिले। साहेब, श्रावणचा मास आहे, मंगळागौर स्पर्धा पण आपण भरवतोय आणि आता चालू आहे। कालच त्याचा पहिला स्क्रीनिंग राऊंड झाला, उद्या परत स्क्रीनिंग राऊंड आहे। सांगायला आनंद होतो, आपल्या जिल्ह्यामधनं 1200 महिलांनी या मंगळागौर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। पुढच्या आठवड्यात दही काढा उत्सव आहे। प्रत्येक हिंदू सण जोरात साजरा करायचा आहे, तर दही काढा पण जोरात झाला पाहिजे। यासाठी आपण या जिल्ह्यात 40,000 टी-शर्ट गोविंदा पथक मध्ये वाटणी करणार आहोत। गणेशोत्सवासाठी एकूण 350 ST बसेस आपण कोकणासाठी सोडणार आहोत। घरगुती गणपतीसाठी 5,000 घरापर्यंत पूजा व सामग्रीचा संच आपण पाठवणार आहोत। साहेब, 3 महिने आधी मुलुंडच्या विषयावरती आपली अध्यक्षतेत एक शासकीय बैठक झाली। मला समोर बसलेले सर्व मुलुंडकर व जिल्ह्यामधून आलेले जनतेंना अभिमानाने सांगायचंय की साहेबांनी बैठकीची अध्यक्षता केली आणि आपल्या विभागामध्ये जणू काय चमत्कार झाला। वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लागले। या मुंबईत 110 वर्षाआधी इंग्रजांनी राणीचा बाग बनवला आणि त्यानंतर कोणतीही झू फॅसिलिटी आपल्या मुंबईमध्ये झाली नाही। सांगायला आनंद होतोय, मुलुंडच्या भूमीवरती मुलुंड बर्ड पार्कला मान्यता भेटली। ब्रिटिश कालीन तहसीलदार कार्यालय 25 वर्षापासून मागणी होती की ते जीर्ण झालंय आणि नवीन महसूल भवन झाला पाहिजे। साहेबांनी आदेश काढले, त्वरित नवीन महसूल भवन करा आणि त्याला मान्यताही भेटली। 120 कोटीचा बजेट पण भेटला। मुलुंड कोर्ट याची ही इमारत 90 वर्ष जुनी होती। साहेबांमुळे आता मुलुंड न्यायालयाच्या भवनालाही मान्यता भेटली। आणि साहेब, 35 वर्षापासून मी पक्षाचा काम करतोय आणि मला आठवण आहे 35 वर्षापासून जेव्हाही निवडणूक लागायची आपल्या स्थानिक मॅनिफेस्टोमध्ये असायचा मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप करू। आज अभिमानाने सांगतो, साहेबांमुळे लवकरच मुलुंड पेट्रोल पंप सुरू होणार आहे।
मुलुंड पूर्वमध्ये क्रीडा संकुललाही मान्यता भेटलेली आहे। साहेब, मी सर्व मुलुंडकरांच्या वतीने आपल्याला एक प्रार्थना करू इच्छितो। हे सर्व प्रकल्पाला मान्यता भेटलेली आहे, टेंडर स्टेजवरती आहे आणि 10 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान या प्रकल्पांचे वर्क ऑर्डर ही तयार होणार आहे। मी आपल्याला विनंती करतो की या सर्व प्रकल्पाचा भूमिपूजन आपलेच हस्ते झाला पाहिजे साहेब, कारण आपले हस्ते भूमिपूजन झाला तर निश्चितच त्याचा लोकार्पण पण आपल्याच हस्ते होणार। त्याच बैठकीत साहेबांनी एक खूप सकारात्मक भूमिका घेतली। मी विषय मांडला की मुलुंडचा डोंगरी पट्ट्यावरती हनुमानपाडा, राहुलनगर, न्यू राहुलनगर, शंकर टेकडी जवळपास 1900 परिवार हे वन विभागात येतात आणि साहेब त्यांचा पुनर्वसन हे मुलुंडमध्येच झालं पाहिजे आणि साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली। आता त्यांचा प्रारूप 2चा काम चालू आहे आणि मला सांगायला अति आनंद होतो की साहेबांमुळेच हे 1900 डोंगरी पट्ट्यामध्ये राहणारे परिवारांना मुलुंडमध्येच त्यांचा हक्काचा घर मिळणार आहे। साहेबांचा कौतुक करायला बसलो तर 3 तास पण कमी पडणार, पण आपण आज त्यांना ऐकायला आलोय। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते देवाभाऊ यांचा मुलुंडच्या नगरीत या ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम। धन्यवाद मिहिर भाई। आणि आता पालकमंत्री माननीय नामदार आशिषजी शेलार यांना मी विनंती करते की त्यांनी सभेला संबोधित करावं। आजच्या या रक्षाबंधनाच्या एका भावनिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, या जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक दळवीजी, मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांनी खूप मेहनत घेतली असे स्थानिक आमदार मिहिर कोटेचाजी, मनोज कोटकजी, परागभाई शाह, प्रकाशभाई मेहता, श्याम सावंतजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंगेश सांगळेजी, प्रभाकर शिंदेजी, लाल यादवजी आणि सर्वच उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांसाठी अतिशय हृदयाजवळचा कार्यक्रम आहे। आज पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या निर्देशानुसार रक्षाबंधनाचे आणि देवाभाऊंना राखी पाठवण्याच्या विषयातल्या भावना व्यक्त करणारे कार्यक्रम होत आहेत। आमच्यासाठी हा राजकीय कार्यक्रम नव्हे, हा कार्यक्रम कोणावर कुरघोडी करावा आणि राजकीय इप्सित साध्य करावं यासाठी सुद्धा नाही आहे। भारतीय परंपरेमध्ये, हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाचं महत्त्व इतकं मजबूत आहे की एक कुटुंब, एक परिवार, नातेवाईक मंडळी या सगळ्यांना आपापसात बांधणारं नातं म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आहे। आणि म्हणून या भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित कुटुंब आणि त्यावर आधारित समाज आणि त्यातनं निर्माण होणारी एकतेची भावना हीच खरी भारतीय ओळख आहे। मला कल्पना येते जमलेल्या बऱ्याच माझ्या भगिनींना
आज ज्यांचे भाऊ आज जवळ नाहीत, दुर्दैवाने कामासाठी नोकरीसाठी लांब असतील, त्यांना आज आपल्या भावाची आठवण आज त्या ठिकाणी जरूर येते. या आपल्या प्रथा परंपरेत कुटुंब व्यवस्थेमध्ये लहान असलेली एका आईच्या पोटी जन्मलेली अपत्य सुद्धा भाऊ आपल्या खिशातलं काही असेल तर बहिणीला पहिलं देतो, आणि छोटी बहीण असली तरी स्वतःच्या ताटातलं भावाला आवडणारी गोष्ट पहिली ती भावाला देते. भाऊ हे कधी सहन करू शकत नाही बहिणीचा अपमान आणि बहिणीबरोबर केलेली बदनामी, आणि बहीण माझ्यापेक्षा भावाच्या आनंदातच माझा आनंद आहे मानणं ही आमची मराठी संस्कृती, महाराष्ट्राची ओळख आणि आमची परंपरा आहे. आणि म्हणून हेच नातं ज्यावेळा भाऊ दूर असतो त्यावेळेला त्याची येणारी आठवण, आजच्या दिवशी माझी बहीण त्या ठिकाणी लहानपणापासूनची काठत असते. इथे जमलेल्यापैकी काही अशा माझ्या भगिनींना विरह तोही असेल ज्यांच्या आयुष्यामध्ये आपला असलेला भाऊ दुर्दैवाने आज या जगात नाही, तर त्या भावाची आठवण किंवा भावाला आपल्या बहिणीची आठवण, हे भावनिक नातं ही आपली प्रथा परंपरा संस्कृती आणि सोहळा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हे नातं म्हणजे समाजासाठी एकमेकाला बांधणारं नातं आहे, कुटुंब बांधणारं नातं आहे, आणि म्हणून याचं महत्त्व आम्हाला जास्त आहे. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी देवा भाऊ म्हणून महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनी या माझ्या सख्या भगिनीसारख्या आहेत असा विचार करणारा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला त्या ठिकाणी लागला आहे. आणि केवळ भाषणापुरता नाही, मलाही देवेंद्रजींना ऐकायचे मुद्दे खूप आहेत, पण मुंबईकर नागरिकांना मला हे मुद्दामून विनम्रतेने सांगायचं आहे की भाषणामध्ये प्रथा परंपरा संस्कृती मराठी महाराष्ट्र ही गळा काढणारी लोक यांनी यातली 5 कामं दाखवावीत. त्यांनी 5 कामं दाखवावीत. आणि मी देवेंद्रजींच्या समोर आज या गोष्टींचा उल्लेख करतोय की या मुंबईतल्या राहणाऱ्या माझ्या भगिनी त्या कुठल्याही जाती धर्म भाषा कुठल्याही असतील तर त्या माझ्या सख्या बहिणीच्या आहेत. ही भावना व्यक्त करणारा मुख्यमंत्री देवेंद्रजी काय, तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री म्हणून ते काम करताना मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असीन, तर मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेत माझी कुठलीही भगिनी कामाला सकाळची जाणार असेल तर तो काळ काँग्रेसच्या काळात आम्ही बघितला की प्लॅटफॉर्म आणि डब्यामधल्या उंचीतल्या फरकामध्ये माझी एखादी भगिनी गर्दीच्या धक्क्यामुळे पडून त्या ठिकाणी मृत्यू किंवा जखमी होत होती. हे दुःख देवाभाऊंनी आपलं दुःख समजलं. आज मुंबईतला एकही प्लॅटफॉर्म असा नाही आहे की ज्यामध्ये डब्बा आणि प्लॅटफॉर्म यातल्या उंचीमध्ये माझी कुठली भगिनी किंवा कोणीच त्यात दुखापत होण्याची स्थिती राहू नये म्हणून प्लॅटफॉर्मच्या सगळ्या उंची वाढवून माझ्या भगिनींची सुरक्षा करणारा मुख्यमंत्री हा देवाभाऊंच्या रूपाने आम्ही बघितलेला. केवळ एवढंच नाही, आज कामाला जाणारी माझी भगिनी कोणी असेल तर तिच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तिची छळवणूक पिळवणूक किंवा गैरवर्तन हे त्या कामावर असलेला कोणी करणार असेल तर केंद्र सरकारच्या परवानगीने त्या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातल्या आस्थापनात विशेष समिती माझ्या भगिनीच्या सुरक्षेसाठी करणं आणि त्याला कायदेशीर अधिष्ठान देणं हे काम करणारा मुख्यमंत्री हा आमच्या देवाभाऊंच्या रूपाने आहे. आणि मग केवळ कामावर जाणाऱ्या माझ्या भगिनींसाठी नाही, एक अरिष्ट मिहिरजी तुम्हाला माहिती आहे, या सोसायटीमध्ये चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या भगिनीच्या डोळ्यात अश्रू येतात तेव्हा ज्या वेळेला घरातलं पाणी वेळेवर येतं की नाही आणि येणाऱ्या पाण्याचं बिल किती येतं हे बघितल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि मग महानगरपालिकेने प्रस्ताव केला. आज मला त्या लोकांचं नावही घ्यायचं नाही आहे, त्यातले काही लोक दिल्लीत जाऊन बसलेत.
दिल्लीत मुजरा करतायत, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन इकडे आहेत, पण हा हिंदू सण, महाराष्ट्राची संस्कृती यापेक्षा दिल्लीतला मुजरा त्यांना महत्त्वाचा आहे. पण या ठिकाणी मला सांगायचं आहे, ज्या वेळेला पाण्याचे दर, मुंबईतल्या पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने केला, एका सहीने पाण्याचे दर वाढलेले माझ्या भगिनींच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहेत. ते चालणार नाही. भूमिका घेणारा मुख्यमंत्री हा देवाभाऊंच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी बघतो. माझ्या कुठल्याही भगिनी असतील, एसटीच्या दरात 50% सवलत, BSTने जाणाऱ्या माझ्या भगिनींना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या दरात वाढ नाही. जर माझ्या एखाद्या भगिनी भावाची त्याची असलेली मिळकत स्वतःच्या नावावर करायची असेल, तो देणार असेल, तर त्याला सुद्धा स्टॅम्प ड्युटी लागता कामा नये. नात्यातल्या संबंधातल्या भाऊ बहिणीच्या ट्रान्सफर्सच्या आस्थापनेला स्टॅम्प ड्युटी आता लागत नाही. केवळ स्टॅम्प लावा, 0 रुपये लावा आणि तुमची प्रॉपर्टी तुम्ही घ्या. हे काम करणारा आमचा देवाभाऊ आहे. आणि मग खऱ्या अर्थाने या मुंबईतल्या राहणाऱ्या माझ्या भगिनींचा भाऊ देवाभाऊ आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करणार आहे. माझ्या घरात येणारी गौरी, गणपती बरोबर येणारी गौरी, याच्या मूर्त्या बनवण्यावर सुद्धा पाबंदी आणलेल्या लोकांना वटणीवर आणून माझ्या गौरीची मूर्ती POPची असो, शाडूची असो, काही असो, ती आता वाजत गाजत घरात येऊन विसर्जन होऊ शकते. कारण देवाभाऊंनी निर्णय केला, नियम बनवला आणि म्हणून देवाभाऊ आमचे सख्खे भाऊ आहेत. आणि म्हणून आज तुम्ही देवाभाऊंचं त्या ठिकाणी औक्षण केलं. आणि ती प्रेरणा, ऊर्जा भारतीय जनता पक्षाला, देवाभाऊंना आणि आपल्या सगळ्यांना माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सामान्यांची सेवा करण्याचं बळ देईल. आणि ते बळ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाभाऊंना मिळो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिषजी. आणि आता आपण सगळेच ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्व बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला संबोधित करावं. आपले भाऊ, लाडके भाऊ, आपले भाऊ, लाडके भाऊ. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मातृशक्तीचा जागर ज्यांनी केला अशा पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करतो. आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही वंदन करतो. आज या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आशिष शेलारजी, आमदार मिहीर कोटेचाजी, आमदार पराग शहाजी, माजी खासदार मनोज कोटकजी, माजी मंत्री प्रकाश मेहताजी, श्री प्रभाकर शिंदेजी, दीपक दळवीजी, श्याम सावंतजी, मंगेश सांगळेजी, लालबहादूर यादवजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मंडलाध्यक्ष, पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो आहे.
ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या. त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही. आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो. आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आहोत. आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे. हा जो रक्षासूत्राचा राखीचा धागा आहे, हा प्रेमाचा धागा आहे. बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मी आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन. खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणींना मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल. हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोदीजींनी सातत्याने आमच्या माता भगिनींचा, मुलींचा सक्षमीकरणाचा मुद्दा हा मांडलेला आहे. आणि हेही तेवढंच खरं आहे की जगाच्या इतिहासामध्ये आपण जर एखाद्या राष्ट्राचा विकसनशीलतेकडनं विकासाकडे प्रवास बघितला, मग तो अमेरिका असो, युरोप असो, चीन असो, जपान असो, कोरिया असो, प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा 50% हिस्सा हा महिला आहेत. आणि हा जो 50% हिस्सा आहे, हा जोपर्यंत मुख्यधारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही. आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं. आपल्या अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले. खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो, आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात 35% व्यापार एकटा भारताचा होता. जगाच्या GDP मध्ये 30% वाटा एकट्या भारताचा होता. अशा काळातला जो भारत आहे त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषांएवढाच सन्मान हा स्त्रियांना होता. त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला. आणि आपण बघा भारताचं पतन कुठे आहे? भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे. ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला, स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला, त्याच वेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे
तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे. आणि हेच आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी ओळखलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली. अगदी बेटी बचाओ बेटी पढाओपासून झालेली सुरुवात ही लखपती दीदीपर्यंत येऊन पोचली. हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे. ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्री भ्रूणाची हत्या केली जात होती, त्या ठिकाणी बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातनं जे लिंग गुणोत्तर आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारलं. अनेक ठिकाणी तर 1000 पुरुषांच्या मागे 800पर्यंत महिलांची संख्या आली होती. आणि त्याच्यामुळे किती अडचणी तयार होतात आपण बघा. त्याच्यामुळे काही ठिकाणी लग्नांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, परिवाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातनं महिलांच्या विरुद्ध ज्या काही लैंगिक अत्याचाराच्या घटना होतात त्या घटनांमध्ये वाढ होती, ट्रॅफिकिंगमध्ये वाढ झाली होती. अशा सगळ्या गोष्टी या ज्यावेळेस हे गुणोत्तर कमी होतं त्यावेळेस तयार होतात. मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं. आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली, मुलींकरता अनेक योजना आणल्या. आज मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींनी आणलेल्या मुद्रा योजनेमध्ये 60% लाभार्थी या महिला आणि मुली आहेत. 60%. याचा अर्थ काय आहे, या करोडो आमच्या बहिणी मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी परिवारांना गरिबीच्या बाहेर आणलं. हे बाहेर आणत असताना मोदीजींनी याचाच वापर केला की आमच्या महिलांना सक्षम करून त्यांनाही अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून तो परिवार देखील त्या ठिकाणी बाहेर काढायचा असा प्रयत्न त्यांनी केला. अनेक योजना सांगता येतील आणि म्हणूनच मोदीजींच्याच मार्गावर चालत आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या. आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं. अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत. पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली. पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे. आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो. अर्थात काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला. काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं. काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला. पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत, त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत. आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या
जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा. त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा. कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे. फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले. आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे. 10 जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो. मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो, चांगला प्रतिसाद त्याला मिळतो, लोकांना त्या वस्तू आवडतात. आता त्याचं ब्रँडिंग केलं आहे, आपण त्याचं पॅकेजिंग केलं आहे. आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात. पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून 10 मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचा अनुभव असा आहे, महिलांना जर कर्ज दिलं 100% पैसे परत येतात. 1 पैसा देखील त्या कधीच म्हणजे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो, जे पैसे तुम्हाला दिले 50% पैसे परत आले नाही. आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही, एकही नाही, नॉट अ सिंगल. 100% पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात. त्यातनं 2 पैसे कमावले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही. पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता, शिक्षणाकरता, अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात. आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्त्वाची योजना आणली, लखपती दीदीची योजना. ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा 1 लाख रुपये कमवले असं नाही आहे. वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दीदी आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या. यावर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या 1 कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दीदी असतील. हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दीदी म्हणल्या आणि आज त्या 10 लखपती दीदी झाल्या, 10 लाख रुपये कमवत आहेत. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी 10-10, 12-12 लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवता आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दीदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे. आणि आम्ही निश्चितपणे 1 कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दीदी बनवणार आहोत. आज मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आज माझी एखादी मुलगी KG to PG त्या ठिकाणी मोफत शिकू शकते. आणि खरं तर एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे, अनेक विद्यापीठांमध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला जात असतो. अलीकडच्या काळात काय माहिती आहे, कॉन्व्होकेशनला गेलो आणि 100 गोल्ड मेडल असतील, 80 गोल्ड मेडल मुलींना मिळतात, 20च गोल्ड मेडल मुलांना मिळतात. त्यामुळे आता हे जे काही एक मुलींकरता दालन उघडलेलं आहे मोदीजींनी,
आता मुली थांबणार नाही आहेत, आता महिला थांबणार नाही आहेत, त्यांना कोणी थांबवू शकणारही नाही आहे. आणि जर त्या थांबल्या नाही तर भारताच्या विकास यात्रेलाही कोणी थांबवू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि आता तर मोदीजींनी 2029 पासनं देशाच्या संसदेत आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेत 33% जागा महिलांकरता राखीव केल्या आहेत. आतापर्यंत महिलांकरता कायदे पुरुष बनवायचे. एक भाव असायचा की आम्ही महिला उत्थानाकरता काम करतोय. आता तो भाव राहणार नाही आहे. आता महिलांकरता कायदे आणि योजना या महिलाच विधानसभेत आणि लोकसभेत बनवणार आहेत. आणि त्याचा परिणाम असा होईल की विकासाची यात्रा अत्यंत वेगाने पुढे जाईल. आणि म्हणून आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे. आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल. खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात. जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला. आता आम्ही पैसे न आमच्या अकाउंटला येतात न कोणाच्या अकाउंटला येतात, पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात. त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे, भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे. किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं. पण त्यांना काही वाटू द्या, प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत. आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो, वारशाचं बोलतो, प्रथा परंपरांचं बोलतो, आपल्या सणांचं बोलतो, त्यावेळी महत्त्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला. भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो. आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं, खोटं बोललं, नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील. आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे, आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत. ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे, त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या, आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत. आणि राज्यभरातनं लाखो राख्या येत आहेत. माझा अंदाज आहे 50 लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत. त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं प्रेम स्वीकारतो. जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे एवढंच त्यांना सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आज आपण आजच्या या भावा बहिणीच्या पवित्र नात्याच्या सणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात. माननीय पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आणि मंचावरील सर्व आजी माजी आमदार, त्याचप्रमाणे खासदार, नगरसेवक, मंडलाध्यक्ष उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि आपण या कार्यक्रमाचा समारोप सर्वांना विनंती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीताने आपण करणार आहोत. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्री राम।